नमस्कार, मी एम बी कांबळे. आजचा जो आपला विषय आहे तो म्हणजे मराठी व्याकरण. मराठी व्याकरणाबद्दल बोलायचं जर झालं, मराठी व्याकरण स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून MPSC म्हणा, ऑल क्लास 3 पोस्ट जे असतात, तलाठी, ग्रामसेवक, लिपिक, कृषी सहाय्यक, कृषी सेवक, परिचय, शिपाई, पोलीस भरती, आर्मी भरती, या ज्या काही सरळ सेवा भरतीचे जे पोस्ट असतात, त्याचबरोबर MPSC ची पोस्ट असते, यामध्ये मराठी व्याकरण हे स्पर्धा परीक्षेत विचारले जाते. आणि मराठी व्याकरणाचं एवढं महत्त्व स्पर्धा परीक्षेमध्ये आहे की तुम्हाला स्कोरिंगसाठी, एखादी पोस्ट मिळवण्यासाठी हा विषय इतर विषयाबरोबरच तेवढाच महत्त्वाचा आहे. मराठी विषयाबद्दल, मराठी व्याकरणाबद्दल जर सांगायचं जर झालं, हा विषय तुम्हाला स्कोरिंगसाठी म्हणजे जास्तीत जास्त मार्क मिळवण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. हा विषय वाचत असता वेळेस, याचा अभ्यास करत असता वेळेस सुरुवातीला तुम्हाला थोडंसं अवघड वाटेल. मराठी व्याकरणाबद्दल ज्या काही बेसिक बाबी असतात, त्या बेसिक बाबी माहिती करून घेणं अतिशय गरजेचं आहे. जो काही आपला पहिला चॅप्टर आपण सुरुवात केलेला आहे तो म्हणजे मराठी भाषेचा उगम व व्याकरण. मराठी भाषेबद्दल बोलत असता वेळेस MPSC ला जवळपास 400 मार्कापैकी 120 मार्काचं व्याकरण असते, म्हणजे अतिशय महत्वाचं असते. आणि सरळ सेवा भरतीमध्ये जर पाहत असाल तर जवळपास 25 म्हणजे 25% जर समजा 100 मार्काचा जर पेपर असेल, 100 प्रश्नाचा असो, 100 मार्काचा असो, तर यातील 25 प्रश्न हे मराठी व्याकरणावर विचारल्या जातात. मराठी व्याकरणावर. त्यामुळं आणि ज्यावेळेस तुम्ही मराठी व्याकरणाचा जर परिपूर्ण अभ्यास केला किंवा मी जे काही शिकवे या बाबीकडे व्यवस्थित लक्ष दिला, त्या 25 पैकी तुमचे 24 मार्क कुठेच गेलेले नाही. काहीच अवघड नाही. सुरुवातीला थोडासा बोरिंग विषय वाटत, काही अवघड नाही. थोडासा अभ्यास केला तर हे तुम्हाला चांगलाच अभ्यास झाला, 25 पैकी 25 देखील मार्क तुम्हाला मराठी व्याकरणामध्ये मिळते. हे झालं स्पर्धा परीक्षा क्लास 3 पोस्ट बद्दल, सरळ सेवा भरतीमध्ये. आता आपण विषयाकडे वळूया. जो काही आपला पहिला चॅप्टर सुरू झालेला आहे, मराठी भाषेचा उगम व व्याकरण. मराठी भाषेचा उगम पाहत असता वेळेस सर्वप्रथम मराठी भाषेबद्दलचा इतिहास जाणून घेणं तेवढंच गरजेचं आहे. मराठी भाषेबद्दल बोलत असता वेळेस भारतामध्ये वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात. भारताचा जर विचार जर केला गेला, वेगवेगळे जेवढे काही राज्य आहेत आपल्या भारतामध्ये, या प्रत्येक राज्याची वेगवेगळी भाषा असते, प्रत्येकाची वेगवेगळी मातृभाषा असते. तर अशा पद्धतीने मराठी भाषेबद्दल सर्वप्रथम 2 गटात विभागणी करण्यात आलेली आहे. एक म्हणजे इंडो युरोपियन, इंडो युरोपियन, इंडो युरोपियन, इंडो पब्लिक युरोपियन भाषा, याला आर्य भाषा असं देखील म्हटलं जाते. आर्य भाषा, आर्य भाषा. आणि त्यानंतर दुसरा जो गट तयार झालेला आहे तो म्हणजे द्रविडीय, द्रविडीय भाषा. अशा पद्धतीनं हे 2 गटात विभागणी करण्यात आलेली आहे. तर जे काही भारतातील मातृभाषा आहेत, प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळे जशी त्याची मातृभाषा, बोली भाषेनुसार त्याची मातृभाषा ठरवण्यात आलेली आहे. मातृभाषेबद्दल जर बोलायचं झालं, त्याची एक स्पेसिफिक व्याख्या आहे, ती म्हणजे आपल्या घरात बोलल्या जाणाऱ्या भाषेला किंवा आपण जे काही व्यवहारात जी काही भाषा वापरतो त्याला मातृभाषा असं म्हटलं जाते. जे काय आपण आपल्या घरामध्ये लहानपणापासून ऐकत असतो, आपल्या कानावर ज्या भाषेचे संस्कार पडतात, एखादं लहान मूल
जसं जसं मोठं होत जाते तसं तसं जेव्हा म्हणजे जन्मलं तसं जन्मापासून जे मोठं होत असते त्यावेळेस त्याला तो भाषा शिकत असतो. तो भाषा शिकत असता वेळेस त्याच्या कानावर वेगवेगळ्या आवाज पडत असतात, सूर पडत असतात, शब्द पडत असतात. या भाषेतून तो शिकत असतो. म्हणजे त्या भाषेचे संस्कार त्याच्यावर पडत असतात. याच पद्धतीनं आपल्या घरात बोलल्या जाणाऱ्या भाषेला मातृभाषा असं म्हटल्या जाते. मातृभाषा, मातृभाषा, मातृभाषा असं म्हटल्या जाते. आणि भारतामध्ये जे काही मातृभाषांची संख्या आहे, भारतामध्ये मातृभाषांची संख्या जी आहे जवळपास 1652, 1652, 1652 या मातृभाषा भारतामध्ये बोलल्या जातात. ही मातृभाषा भारतामध्ये 1652 इतक्या भाषा आपल्या मातृभाषा भारतामध्ये आहेत. आणि वेगवेगळ्या राज्यानुसार वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात. त्याचे ठराविक क्रमाने आपल्याला राज्यानुसार सुद्धा लक्षात राहतील, म्हणजे कोणत्या राज्यात कोणती भाषा बोलली जाते. महाराष्ट्राबद्दल जर बोलायचं जर झालं तर महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा ही महाराष्ट्राची किंवा आपली जी मातृभाषा म्हटली जाते ती म्हणजे आपली मराठी मातृभाषा. आणि वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात. त्या कोणकोणत्या आहेत? आसामी, बंगाली. म्हणजे या राज्यानुसार देखील तुम्हाला लक्षात राहतील. म्हणजे राज्यांची नावे जशी आहेत, काही स्पेसिफिक भाषा अशा आहेत की राज्यांच्या नावावरून देखील आपल्याला लक्षात राहतील. जे काही आसामी असेल, बंगाली, गुजराती, हिंदी, कन्नड, काश्मीरी, कोकणी, मल्याळम, मराठी, नेपाळी, पंजाबी, संस्कृत, तमिळ, तेलुगू, उर्दू, बोडो, डोंगरी, मैथिली, मैतेई, ओरिया, सिंधी, संथाली अशा वेगवेगळ्या भाषा ज्या आहेत या वेगवेगळ्या राज्यामध्ये बोलल्या जातात. तर जी काही भाषेला फार काही महत्व आहे, भारतीय संविधानाने कोणते जे भारतीय संविधानामध्ये वेगवेगळ्या भाषेला त्या त्या भाषेनुसार वेगवेगळं महत्व प्राप्त झालेला आहे. तर अशा पद्धतीने जे काही भाषा आहेत या भाषा बोलल्या जातात. जर जे काही कलम आहे 343 या भारतीय राज्य घटनेच्या 343 नुसार 343 नुसार या कलमानुसार देवनागरी लिपीत लिहिलेली हिंदी आणि इंग्रजी, देवनागरी लिपीत लिहिलेली हिंदी आणि इंग्रजी या संघ राज्याच्या व्यवहाराच्या भाषा आहेत. संघ राज्याच्या हिंदी आणि इंग्रजी संघ राज्याच्या या भाषा आहेत. म्हणजे संघ राज्याच्या व्यवहाराच्या भाषेमध्ये हिंदी आणि इंग्रजी या भाषा वापरल्या जातात. तर अशा पद्धतीनुसार जवळपास 22 प्रादेशिक भाषा आहेत की ज्यांना राजकीय राजभाषांचा दर्जा प्राप्त झालेला आहे. 22 भाषांना राजकीय किंवा राजभाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे. ह्या बेसिक बाबी इतिहास, या मराठी व्याकरणा पाठीमागचा इतिहास सर्वप्रथम तुम्ही जाणून घ्यायचा. मराठी व्याकरण तर पुढे आपल्याला शिकायचंच आहे. खूप काही गोष्टी आहेत, मस्त आहेत, इंटरेस्टिंग आहेत, मजेशीर आहेत आणि तेवढ्याच महत्वाचे देखील आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून. या मराठी व्याकरणाचा आपल्या व्यवहारामध्ये उपयोग तर होईलच, त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून देखील मराठी व्याकरणाला तेवढंच महत्व प्राप्त झालेलं आहे. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी जे काही मराठी भाषा आहे आपली, जी मराठी भाषा बोलणी व्यवहारात वापरण्यात येते, त्या भाषेला त्या पद्धतीनं महत्व प्राप्त झालेलं आहे. तर आता याच्याही पुढे जर जाऊन बघितला तर सर्वप्रथम प्रत्येक गटामध्ये वेगवेगळ्या भाषांचं विभागणी करण्यात आलेली आहे. सर्वप्रथम आर्यन गटात बोलल्या जाणाऱ्या भाषा आर्यन गटातील जे काही भाषा आहेत त्या म्हणजे मराठी, हिंदी,
संस्कृत, पाली, गुजराती, बंगाली. मराठी, मराठी, हिंदी, संस्कृत, पाली, गुजराती, बंगाली या 6 जे भाषा आहेत या आर्यन गटामध्ये येतात. आणि द्रविडियन गटामध्ये या आर्यन गटामध्ये येतात. आणि द्रविडियन गटाबद्दल जर बोलायचं जर झालं, तेलुगू, लक्षात ठेवा व्यवस्थित, काही अवघड नाही. जे दक्षिण भारतामध्ये बोलले जातात, साऊथ इंडियामध्ये, तेलुगू, तमिळ, मल्याळम, कानडी. तेलुगू, तमिळ, मल्याळम, कानडी या द्रविडियन गटामध्ये मोडतात या भाषा. तर अशा पद्धतीनं या भाषांची गटवार पद्धतीने विभागणी करण्यात आलेली आहे. काय अवघड काय नाही, हा फक्त मराठी भाषेचा इतिहास आहे. त्याच्यामध्ये काही असं अवघड बाब नाही. हे फक्त व्यवस्थितरित्या लक्षात ठेवायचं. प्रत्येक बाब मी एक एक सोयीस्कररित्या तुम्हाला मी व्यवस्थितरित्या समजून सांगत जाईन. यामध्ये कन्फ्यूज होण्यासारखं काहीही नाही. तर अशा पद्धतीने हा झाला मराठी भाषेबद्दलचा इतिहास. तर याच्याही पुढे जर गेला तर प्रत्येक भाषेला तिचं वैशिष्ट्यपूर्ण महत्व प्राप्त झालेलं आहे. प्रत्येक भाषेचा वेगवेगळा इतिहास असतो. तर आपण आता पाहणार आहोत मराठी भाषेबद्दल. मराठी, कन्फ्यूज होऊ नका, स्टेप बाय स्टेप व्यवस्थित लक्षात ठेवायचं. स्टेप बाय स्टेप मी सांगत आहे, काही अवघड नाही. एखादी गोष्ट जशी सांगतात तशी मजेशीर एखादी गोष्ट एखाद्याला सांगत असतं. लहान मुलं गोष्ट ऐकत असतात, किती इंटरेस्टिंग ऐकतात, म्हणजे लक्ष देऊन. त्याच पद्धतीनं हे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताय तुम्ही. त्याच्यामध्ये सर्वप्रथम इंटरेस्ट, जो काही तुमचा इंटरेस्ट आहे त्याच्यामध्ये वाढवला पाहिजे. इंटरेस्ट घेऊन वाचायचं, मन लावून वाचायचं. तुम्हाला त्याच्यामध्ये ज्या बाबी असतात त्या जाणून घेण्याची उत्सुकता असली पाहिजे, तरच ही स्पर्धा परीक्षा तुम्हाला सोपी होईल आणि तेव्हा तुम्हाला एखादी पोस्ट अचीव होईल, म्हणजे मिळेल. काही अवघड नसते. एखादा पिक्चर आपण किती मन लावून पाहतो आणि पिक्चर पाहून आल्याच्या नंतर 3 तासाच्या नंतर जेव्हा तुम्ही बाहेर येता किंवा तुम्हाला त्या पिक्चर बद्दल 2-3 दिवसानंतर जर विचारलं गेलं, फाड 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 मस्त सांगता, इथं असं झालं, तिथं ट्विस्ट झालं, इथं असं ऍक्शन झालं, तिथं तसं झालं. हे किती लक्ष देता तुम्ही? याच पद्धतीनं हे मराठी व्याकरण व्यवस्थितरित्या लक्ष ठेवायचं. म्हणजे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास मन लावून, तुमचं मन त्यामध्ये गुंतलं पाहिजे. नाहीतर एखादं पुस्तक ठेवलं जबरदस्तीने वाचायचं म्हणून वाचायचं, पलटवायचे पानं म्हणून पलटवणं, हे काही अभ्यासाची पद्धत नाही. सर्वप्रथम त्याच्यामध्ये तुम्ही मन गुंतवा, मन त्याच्यामध्ये लावा व्यवस्थितरित्या. तुम्हाला इंटरेस्ट राहिला पाहिजे की ही बाब कशा पद्धतीने तयार झाली, याच्या पाठीमागचा उद्देश काय होता, याचा इतिहास काय आहे, या बाबी समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. तरच तुम्हाला स्पर्धा परीक्षा सोपी होईल. असो, या पद्धतीनं आपण जे काही भाषेचे घटक पाहत आहोत. आता मराठी भाषे संदर्भात जे काही मुद्दे असतात, मराठी भाषे संदर्भात काही मुद्दे आहेत, ते आपण आता स्टेप बाय स्टेप पाहूया. मराठी भाषे संदर्भात मुद्दे. मराठी भाषे मुद्दे, मराठी भाषे संदर्भातील ते स्टेप बाय स्टेप आपण पाहूया. हे पाहत असता वेळेस आता तुम्हाला इतिहास तर कळालेला आहे. मराठी भाषेबद्दल सर्वप्रथम त्याची 2 गटात विभागणी होते. एक इंडो युरोपियन आर्य भाषा, इंडो युरोपियन जे आहे त्याला आर्य भाषा असं देखील म्हटलं जाते. दुसरी आहे द्रविडियन भाषा, हे पाहिलं. त्यानंतर भारतामध्ये मातृभाषांची जवळपास 1652 इतकी मातृभाषा ही भारतामध्ये बोलल्या जाते. त्याचबरोबर संस्कृत आणि तमिळ या संघ राज्याच्या बोली भाषेत बोलल्या जाणाऱ्या व्यवहाराच्या जे काही जुन्या भाषा आहेत, संस्कृत आणि तमिळ या सर्वात जुन्या भाषा आहेत. एक सांगायचं म्हणजे संस्कृत आणि तमिळ या भारतातील सर्वात जुन्या भाषा गणल्या जातात. आणि कलम 343 नुसार हिंदी आणि इंग्रजी या संघ राज्याच्या व्यवहाराच्या भाषा आहेत. आणि संस्कृत आणि तमिळ या फार जुन्या भाषा आहेत, अतिशय जुन्या भाषा, फार वर्षापूर्वी बोलायच्या. आणि हिंदी आणि इंग्रजी या संघ राज्याच्या
व्यवहाराच्या भाषा आहेत. त्याचबरोबर जवळपास या ठिकाणी 22 राजकीय भाषां 22 प्रादेशिक भाषांना राजकीय आणि राजभाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे. ते कोणकोणत्या ते मी सांगितल्या, तुम्ही त्या राज्यानुसार लक्षात ठेवायचं. आसामी, बंगाली, गुजराती, हिंदी, कन्नड, काश्मीरी, कोकणी, कोकणी देखील आहे, मल्याळम, मराठी, नेपाळी, पंजाबी, संस्कृत, तमिळ, तेलुगू, उर्दू, बोडो, डोंगरी, मैथिली, मैतेई, ओरिया, सिंधी आणि संथाली अशा पद्धतीने या 22 प्रादेशिक भाषांना राजकीय राजभाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे. त्यानंतर आर्यन गटातील भाषा पाहिलं तर आपण जे काही 6 भाषा होत्या, संस्कृत, पाली, गुजराती, हिंदी, मराठी, बंगाली, जे काही मराठी, हिंदी, संस्कृत, पाली, गुजराती, बंगाली या 6 भाषा ज्या आहेत या आर्यन गटातील भाषा गणल्या जातात. त्याला त्यांची जी लिपी आहे या 6 भाषांचीच लिपी देवनागरी लिपी आहे. ही एक बाब लक्षात ठेवायची. आणि द्रविडियन गटातील भाषा जी आहेत तेलुगू, तमिळ, मल्याळम, कानडी या दक्षिण भारतातील भाषा म्हणजे साऊथ इंडियात बोलल्या जाणाऱ्या. त्यानंतर मराठी भाषेसंदर्भात आपण काही मुद्दे आहेत ते मुद्दे आपण पाहूया. जे काही मराठी भाषा आहे, मराठी भाषेचा जो विकास आहे ते संस्कृत आणि प्राकृत, मराठी भाषेचा जो विकास आहे तो संस्कृत व प्राकृत या भाषांपासून मराठी भाषाला महत्व प्राप्त झालेला आहे. जो काही मराठी भाषेचा विकास आहे हा जो विकास संस्कृत व प्राकृत या भाषापासून झालेला आहे. त्यानंतर पुढे वळूया आपण. मराठी भाषेसंदर्भात मुद्दे पाहत असताना सर्वप्रथम आपण घेऊया भाषा. काय अवघड आहे का इथपर्यंत? काहीच अवघड नाही. मस्त स्टेप बाय स्टेप एखादी गोष्ट सांगितल्या पद्धतीनं, एखादी कथा सांगितल्या पद्धतीनं, एखाद्या पिक्चरची स्टोरी सांगितल्या पद्धतीनं जशी सांगतात त्या पद्धतीनं स्टेप बाय स्टेप मी समजून सांगतो. बोर्डावर काय काय लिहितो या बाबीकडे लक्ष द्यायचं, मी काय काय सांगतो या बाबीकडे लक्ष द्यायचं. आणि माझे नुसते व्हिडिओ जरी पाहिला तरी तुम्हाला पूर्ण चॅप्टर जो आहे, पूर्ण प्रकरण, पूर्ण धडा जो आहे तो व्यवस्थितरित्या समजेल. तुम्हाला काही अवघड जाणार नाही. आणि जे काही नोट्स आहेत ते मी पीडीएफच्या स्वरूपात तुम्हाला वारंवार देतच असतो. आणि नोट्स वाचण्याची देखील गरज नाही तुम्हाला, माझे हे लेक्चर जर अटेंड केला तर काय अवघड नाही. चला असो, मराठी भाषेसंदर्भात मुद्दे. सर्वप्रथम आहे भाषा. भाषा म्हणजे काय? संवादाचे साधन. संवादाचे साधन. भाषा म्हणजे संवादाचे साधन. अशा पद्धतीनं भाषा म्हणजे संवादाचे साधन. जो काय आपण संवाद साधतो यालाच भाषा असं म्हटलं जाते. आता भाषेची एक स्पेसिफिक व्याख्या तयार करण्यात आलेली आहे, ती मी सांगेन. सर्वप्रथम तुम्ही भाषा हा संवाद म्हणजे काय हे कळलं पाहिजे. भाषा संवाद म्हणजे काय? कसं असते? आता आपल्या मनामध्ये एखादे विचार आहेत, आपल्या मनामध्ये भरपूर विचार येतात. हे विचार जे असतात ते आपल्या मनामध्ये असतात. जोपर्यंत आपण एखाद्याला आपले विचार सांगत नाही तोपर्यंत समोरच्याला आपल्या मनातील विचार कळत नसतात. यावरून जे काय आपले विचार असतील, भावना असतील, जे काय अनुभव असतील, वेगवेगळ्या कल्पना मनामध्ये येत असतात. याच कल्पना, याच भावना, हेच विचार दुसऱ्या समोर व्यक्त करण्याच्या पद्धतीला भाषा असं म्हटल्या जाते. काय अवघड आहे? भाषा म्हणजे आपल्याला भाषा पर्टिक्युलर व्याख्याच येत नव्हती. असं भाषा म्हणजे काय? जे काय आपण मराठी भाषा बोलतो त्याला भाषा म्हटलं जाते असं आजपर्यंत आपल्या डोक्यात होतं. पण भाषेची एक स्पेसिफिक व्याख्या, व्याकरणाच्या दृष्टिकोनातून व्याख्या कशी तयार करण्यात आलेली आहे की आपल्या मनातील विचार दुसऱ्या समोर व्यक्त करताना ज्या साधनाचा, ज्या पद्धतीचा वापर केला जातो त्याला भाषा असं म्हटल्या जाते. म्हणजे आपल्या मनामध्ये जे काही विचार असतील
आपल्या मनामध्ये काही विचार येत असतात ना, वेगवेगळे विचार येतात, जे वेगवेगळ्या कल्पना येतात, वेगवेगळ्या भावना असतात, हे आपण दुसऱ्यासमोर व्यक्त करत असतो. आणि ह्या व्यक्त करण्याच्याच पद्धतीला भाषा असं म्हटल्या जाते. आता भाषेबद्दल जर बोलायचं झालं किंवा आपल्या भावना ज्या असतात, आपल्या मनातील कल्पना असतात, या गोष्टी आपण वेगवेगळ्या पद्धतीने सुद्धा एक्सप्लेन करत असतो. कसं? फॉर एक्झाम्पल, आणि प्रत्येकाची वेगवेगळी भाषा आहे. म्हणजे पशु पक्ष्यांची वेगळी भाषा, मानव प्राणी जातीची वेगळी भाषा, प्राण्यांची वेगळी भाषा, जंगली प्राण्यांची, पशु पक्ष्यांची, अशी वेगवेगळ्या सजीवांची वेगवेगळ्या पद्धतीची भाषा असते. पशु पक्षी जर म्हटले तर जसे चिमणी चिव चिव करते, कावळा काव काव करतो. ह्याच पशु पक्ष्यांच्या बोली म्हणजे त्यांची भाषा झाली. आणि आपण आपल्या भावना वेगवेगळ्या पद्धतीने देखील व्यक्त करत असतो. फॉर एक्झाम्पल, आपल्याला राग आला, आपण आपले डोळे वटारतो. आपल्याला टेन्शन आलं, आपण टेन्शन मध्ये आहोत, आपल्या डोक्यावर आट्या दिसतात. त्याचबरोबर आपल्याला तहान लागली तर आपण हाताची उंजळ करून तोंडापर्यंत नेतो. म्हणजे लहान मुलं कसे करतात त्या पद्धतीने. ही अशा वेगवेगळ्या भाषा असतात. मला एखादं पुस्तक पाहिजे असेल, मला एखादं पुस्तक पाहिजे, हे माझ्या मनामध्ये आहे, मला इथे एखादं पुस्तक ठेवलेलं आहे, ते मला वाचायचं आहे किंवा तुम्हाला वाचायचं आहे, हे तुमच्या मनात आले की ते पुस्तक वाचायचं आहे, तर तुम्ही माझ्याजवळ येणार, तर मला ते पुस्तक पाहिजे, हे असं बोलून दाखवणार. हेच म्हणजे तुमच्या मनातील विचार दुसऱ्या समोर व्यक्त करताना ज्या पद्धतीचा, ज्या साधनाचा वापर करतो त्याला भाषा असं म्हटल्या जाते. काय अवघड आहे? सरळ सरळ सोपी भाषा आहे. त्यानंतर भाषेचे मुख्य दोन प्रकार पडतात. एक म्हणजे स्वाभाविक, त्यालाच नैसर्गिक. स्वाभाविक, स्वाभाविक याला नैसर्गिक, स्वाभाविक यालाच नैसर्गिक. आणि दुसरी जी आहे कृत्रिम, कृत्रिम याला सांकेतिक भाषा असं म्हटले जाते. बघा काय अवघड आहे का? हे आपलं भाषा चालू आहे. भाषेची व्याख्या काय सांगितली मी? मानवाच्या मनातील विचार दुसऱ्यासमोर व्यक्त करताना ज्या साधनाचा, ज्या पद्धतीचा वापर होतो त्याला भाषा असं म्हटले जाते. यावरून भाषेचे मुख्य दोन प्रकार पाडण्यात आलेले आहेत. स्वाभाविक ऑब्लिक नैसर्गिक, कृत्रिम ऑब्लिक सांकेतिक भाषा. आता स्वाभाविक ऑब्लिक नैसर्गिक भाषा म्हणजे काय? तर स्वाभाविक ऑब्लिक नैसर्गिक भाषा म्हणजे काय की जे काही या भाषेचा आपल्याला पडताळा करून पाहता येत नाही, या भाषेचा आपल्याला पडताळा करून पाहता येतो. आता स्वाभाविक ऑब्लिक नैसर्गिक भाषा म्हणजे काय की निसर्गाकडून आत्मसात झालेल्या भाषेला, नैसर्गिकरित्या आत्मसात भाषेला, नैसर्गिकरित्या जे काही मानवाला, पशु पक्ष्याला जे काही आत्मसात झालेल्या भाषा असतात त्याला स्वाभाविक ऑब्लिक नैसर्गिक भाषा असं म्हटल्या जाते. फॉर एक्झाम्पल म्हणजे उदाहरणार्थ कसं, असा प्रश्न निर्माण झालेला असेल. नैसर्गिकरित्या आपल्याला आत्मसात झालेल्या भाषेला नैसर्गिक भाषा असं म्हटलं जाते. आता फॉर एक्झाम्पल या ठिकाणी पशु पक्ष्याचे आवाज हे नैसर्गिकरित्या त्यांना मिळालेले आहे. जे काही त्यांची भाषा आहे, बोली भाषा, चिमणी चिवचिव करते, कावळा काव काव करतो, सिंहाची गर्जना असते, घोडा खिंकाळतो, म्हणजे घोड्याच्या त्या आवाजाला खिंकाळणे असं म्हटल्या जाते. आणि पशु पक्ष्यांचे वेगवेगळे आवाज असतात. गाई गुराढोरांचे आवाज असतात. गाय जशी हंबरते, या पद्धतीनं जे काही कोंबडा आरवतो, या पद्धतीनं जे काही नैसर्गिक या भाषेमध्ये या भाषांचा समावेश होतो. म्हणजे नैसर्गिकरित्या या भाषा आत्मसात झालेल्या आहेत, निसर्गाकडून या भाषा त्यांना मिळालेल्या आहेत, म्हणून त्यांना नैसर्गिक भाषा असे म्हणतात. यांचा पडताळा करून पाहता येत नाही, म्हणजे ह्या भाषा शिकवता येत नाही. म्हणजे कसं, एखादं चिमणीचं पिल्लू जन्माला आलेलं आहे, त्याला तुम्ही जवळ घेणार आणि चिव 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 मन म्हणून शिकवणार का? नाही, हे नैसर्गिकरित्या त्यांना आत्मसात होणार. किंवा एखादं गाय आहे, तिला एखादं वासरू झालं, त्याला जवळ घेऊन हंबरणं कसं असते हे शिकवता म्हणून असं
असं काही नसतं. म्हणजे ह्या भाषा नैसर्गिकरित्या आत्मसात झालेल्या असतात, म्हणून त्याला नैसर्गिक भाषा असं म्हटल्या जाते. त्याचबरोबर मानवाबद्दल जर बोलायचं जर झालं तर जे काही मानवाची नैसर्गिक भाषा कोणती? मानवाची नैसर्गिक भाषा म्हणजे की जे आपले चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन जे असतात, म्हणजे आपल्याला राग आला तर आपण डोळे वटारतो, आपल्याला राग जर आला तर आपण डोळे वटारतो. तर अशा पद्धतीनं किंवा आपल्याला आश्चर्य वाटलं तर आपल्या डोळ्याच्या भुवया उंचावतो. हे आपल्याला लहानपणी शिकवत नाहीत. तुला जर राग आला बेटा, एखादं लहान बाळ आहे 3-4 वर्षाचं, त्याला शिकवतं का आपण, बाळा तुला राग आला की डोळे वटार, असे मोठे डोळे कर, टेन्शन आलं की डोक्यावर आट्या आण, असं शिकवतं का? नाही शिकवत. किंवा आश्चर्य जर वाटलं तर डोळ्याच्या भुया उंचवायचे, हे शिकवतं का? नाही. अहो मग मला हेच सांगायचं आहे की नैसर्गिकरित्या ज्या भाषा आपल्याला आत्मसात झालेल्या आहेत त्याला नैसर्गिक भाषा आपली सांकेतिक भाषा, स्वाभाविक भाषा असं म्हटलं जाते. याचा पडताळा करून पाहता येत नाही, म्हणजे ह्या भाषा शिकवता येत नाही. आता दुसरी भाषा म्हणजे कृत्रिम आपली सांकेतिक भाषा. कृत्रिम भाषेवरूनच तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, कृत्रिम भाषा म्हणजे ही तयार झालेली भाषा राहणार, पहिला मुद्दा. दुसरी भाषा म्हणजे दुसरा मुद्दा म्हणजे ही भाषा आपल्याला शिकवता येणार आणि याचा पडताळा करून पाहता येणार. आता कृत्रिम सांकेतिक भाषेबद्दल मी काय सांगतो, जे काय मानवाने तयार केलेल्या भाषेला कृत्रिम भाषा किंवा सांकेतिक भाषा असं म्हटलं जाते. किंवा जी भाषा तयार करून इतरांना शिकवल्या जाते त्यांना देखील कृत्रिम सांकेतिक भाषा असे म्हणतात. या भाषेचा पडताळा करून पाहता येतो. उदाहरणार्थ जे काही मी बोर्डावर जेवढे काही अक्षरे लिहिलेली आहेत, ही अक्षरांचा समावेश या कृत्रिम सांकेतिक भाषेमध्ये होतो. कृत्रिम म्हणजे जे काही मानवाने तयार केलेली ही भाषा आहे आणि याचं व्याकरण तयार केलेलं आहे, याचा पडताळा करून पाहता येतो आणि विशिष्ट खुणाद्वारे, म्हणजे मातृभाषा असं लिहिल्या जाते, अंका अशा स्वरूपात लिहिल्या जातात, वेगवेगळ्या गोष्टी बोर्डावर, म्हणजे एक सांकेतिक खूण असते. या विशिष्ट खुणाद्वारे म्हणजे विशिष्ट चिन्हाद्वारे मी लिहून तुम्हाला या ठिकाणी शिकवतो. याचा समावेश कृत्रिम सांकेतिक भाषेमध्ये होतो. त्यानंतर पुढे जाऊया. याचं हे या ठिकाणी 2 मुद्दे क्लिअर झालेले आहेत. भाषा मानवाच्या मनातील विचार दुसऱ्या समोर व्यक्त करताना ज्या साधनांच्या पद्धतीचा वापर केला जातो त्याला भाषा असं म्हटले जाते. भाषेचे मुख्य 2 प्रकार पडतात, स्वाभाविक नैसर्गिक भाषा, कृत्रिम सांकेतिक भाषा. त्यानंतर स्वाभाविक भाषेचा पडताळ करून पाहता येत नाही, कृत्रिम सांकेतिक भाषेचा पडताळ करून पाहता येतो. त्यानंतर पुढे जाऊया. उगमस्थान, उगमस्थान. तर उगमस्थान जो काही दुसरा मुद्दा आहे, उगमस्थान जो काही दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे उगमस्थान. अशा पद्धतीनं मराठी भाषेचं उगमस्थान. तर मराठी भाषा जी आहे, तुम्हाला पहिलंच मी सांगितलं, मराठी भाषा ही संस्कृत व प्राकृत या भाषेपासून आलेली आहे. मराठी भाषा ही संस्कृत व प्राकृत या भाषेपासून आलेली आहे. हजारो वर्षापूर्वीचा इतिहास पहा तुम्ही. शिवाजी महाराजांचा काळ खूप मस्त आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास वाचता वेळेस एवढं मस्त वाटते. काय घटना घडल्या, त्यावेळेसचा काळ कसा होता, त्यावेळेस बोलल्या जाणारी भाषा ही संस्कृत भाषा होती. त्यावेळेसचे लोक, जे उच्चवर्गीय लोक होते त्या काळातील लोक, ही संस्कृत भाषेचा बोलण्याची आणि त्यांच्या व्यवहाराची भाषा ही संस्कृत होती. आणि हे उच्चवर्गीय लोकांना छान पद्धतीनं शिवाजी महाराजांच्या काळामध्ये येत होते. सर्वसामान्यांना संस्कृत भाषा त्या काळात जमत नव्हती. त्यावेळेसचा इतिहास जर वाचला तर खूप मस्त कहाणी आहे. काय शिवाजी महाराजांनी स्वराज्य तयार केलेले आहे, किती गड किल्ले जिंकलेले आहेत, किती गड किल्ले निर्माण केलेले आहेत, हिंदवी स्वराज्य तयार केलेलं आहे. त्यासाठी किती सामना, म्हणजे किती संकटांचा सामना त्यांना करावा लागला, किती युद्ध करावे. असं हे सांगायचं होतं की फार वर्षापूर्वी संस्कृत ही भाषा बोलली जायची. तर मराठी भाषेबद्दल जर बोलायचं असेल तर जे काही उगमस्थान आहे ते उगमस्थान संस्कृत व प्राकृत या 2 भाषापासून मराठी भाषेचा उगम झालेला आहे.
तर या ठिकाणी भाषा हा शब्द जो आहे, भाषा भाषा हा शब्द भाषा हा शब्द भाष्य भाष्य या संस्कृत शब्दापासून आलेला आहे. भाषा हा शब्द जो आहे भाष्य या संस्कृत धातूपासून आलेला आहे आणि याचा अर्थ होतो बोलणे. याचा अर्थ होतो बोलणे. जे काय आपल्या मनातील व्यवहार जे मनातील व्यवहाराचे भाषा जे असतात ते भाषा आपण व्यक्त करत असतो. तर अशा पद्धतीनं मराठी भाषेबद्दल जर उगमस्थान जर लक्षात ठेवायचं झालं, मराठी भाषा ही संस्कृत व प्राकृत या दोन भाषांपासून विकसित झालेली आहे आणि भाषा हा शब्द संस्कृत मधील भाष्य या धातूपासून आलेला आहे आणि याचा अर्थ होतो बोलणे. याचा अर्थ होतो बोलणे. अशा पद्धतीनं हे झालं उगमस्थान मराठी भाषेबद्दल. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे लिपी. तो म्हणजे लिपी. इकडे लिहितो, गोंधळून जाऊ नका. तो म्हणजे लिपी. तिसरा मुद्दा आहे लिपी. लिपीबद्दल जर बोलायचं जर झालं, लिपी या शब्दाची निर्मिती कशी झाली याचा देखील इतिहास आहे. प्रत्येक गोष्टीला वेगवेगळा इतिहास आहे. फक्त इतिहास लक्षात ठेवा या बाबी पाठीमागचा. लिपी कसा तयार झाला, भाषा शब्द तयार कसा झाला. जे आपण खूप वर्षापूर्वी जे खेडोपाडी वाडी जे असतात खूप वर्षापूर्वी पहिले मातीचे घर असायचे, कौलारू घरे, मातीची घरे. आता हे सिमेंट बिल्डिंग, दुबई बुर्ज हे आता व्हायला लागले. म्हणजे आता 1000 वर्षापूर्वीच जर बोलायचं झालं, फार वर्षापूर्वी नाही, 100 वर्षापूर्वी, 50 वर्षापूर्वी किंवा आपल्या 20-30 वर्षापूर्वी देखील म्हटलं तरी चालेल. त्या काळात मातीची घरे व्हायची. मातीची म्हणजे पांढरी माती आणि दगड, सिमेंट नव्हते त्यावेळेस. तर त्या मातीच्या घराला सकाळी सकाळी बघा सारवण करायचे आणि त्या भिंतीला जे असतात ते लिपत होते. लिपत माती अशी लिपायचे, सारवण करायचे थोडस 1-2 फुटापर्यंत असं. म्हणजे खेडोपाडी असायचे. शहरातील लोकांना काही तेवढं माहिती नसेल, त्यांचे खेडेगावातील जुने घर असतील त्यांना माहिती असेल. तर लिपत होते. तर लिपत होते तर काहीतरी असं लेप लावत होते. तेच मी निळा कलरचा लेप या बोर्डावर लावतो. बोर्डावर लावतो म्हणजे असं सारवत नाही, स्पेसिफिक टोकाद्वारे, स्पेसिफिक मार्काद्वारे, मार्क पेनद्वारे. तर लिपी हा शब्द लिंपणे, लिपी हा शब्द लिंपणे या शब्दापासून आलेला असून याचा अर्थ होतो लेखन करणे. लेखन करणे, लेखन करणे याचा अर्थ होतो लेखन करणे. लिपी हा शब्द लिंपणे या शब्दापासून आलेला असून याचा अर्थ लेखने असा अर्थ त्याचा होतो. लेखन करणे, लेखन करणे. लिपी हा शब्द लिंपणे या शब्दापासून आला असून याचा अर्थ लेखन करणे असा होतो. म्हणजे यामुळं आपल्याला लिखाण करणे हे शक्य झालेलं आहे लिपी या शब्दामुळे. तर मराठी भाषेची मग जे काही लिपी आहे, ही मराठी भाषेची लिपी हे देवनागरी लिपी आहे. मराठी भाषेची लिपी जी आहे ती देवनागरी. बघा किती मस्त, स्टेप बाय स्टेप जातो आपण, काहीच कन्फ्युज होत नाही, काही अवघड नाही, स्टेप बाय स्टेप जातो. लिपी हा शब्द लिंपणे या शब्दापासून रूढ झाला असून याचा अर्थ होतो लेखन करणे. याचबरोबर मराठी भाषेची जी काही लिपी आहे ती आहे देवनागरी लिपी. आणि देवनागरी लिपी म्हणजे काय, देवनागरी लिपी म्हणजे आणि ही कशी लिहिल्या जाते हे पण आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. देवनागरी लिपी, देवनागरी लिपी जी आहे ती आपण डावीकडून उजवीकडे लिहिल्या जाते. जी काही देवनागरी लिपी आहे ती डावीकडून उजवीकडे लिहिल्या जाते. म्हणजे कशी, आता इकडची बाजू जी आहे ती डावी, इकडची जी आहे ती उजवी बाजू. आता मला देवनागरीच हा शब्द लिहायचा, तर मी कसं लिहिणार, डावीकडून सुरुवात केली, उजवीकडे जातो, देवनागरी. देवनागरी लिपी जी आहे ती डावीकडून उजवीकडे लिहिल्या जाते. तर अशा जवळपास मराठी, हिंदी, संस्कृत, गुजराती, पाली, मराठी, हिंदी, मराठी, हिंदी, संस्कृत, पाली, गुजराती, बंगाली या 6 भाषांची जी लिपी आहे ती देवनागरी लिपी आहे. म्हणजे ही भाषा डावीकडून उजवीकडे लिहिल्या जाते. पण हे शिकत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, उर्दू एक भाषा आहे.
उर्दू ज्यांना माहिती असेल किंवा जे काही ज्येष्ठ नागरिक असतील ज्यांना काही माहिती असेल त्यांना विचारा उर्दू भाषा कशी लिहिली जाते. उर्दू भाषा उर्दू भाषा ही उजवीकडून डावीकडे लिहिली जाते. म्हणजे त्यांची भाषा जी आहे ती अशी एक स्पेसिफिक सांकेतिक चिन्ह असतात. ते आता मला काही जमत नाही, पण मला एक त्यांचा इतिहास माहिती आहे की उजवीकडून डावीकडे लिहिल्या जाते. हे उर्दू भाषेचा इतिहास आहे. पण या ठिकाणी जे काही देवनागरी लिपी पाहत आहोत आपण, लिपी हा शब्द लिमणे या शब्दापासून रूढ झाला असून त्याचा अर्थ लेखन करणे असा होतो. त्यामुळे लेखन करणे शक्य झालेलं आहे. आणि मराठी भाषेची लिपी ही देवनागरी लिपी आहे आणि ती डावीकडून उजवीकडे लिहिल्या जाते. त्याचबरोबर याच्यावर एक आडवी रेष मारतो, त्याला शिरोरेषा असं म्हटलं जातं. त्याला शिरोरेषा असं म्हटलं जातं. मी ह्या इकडच्या काही शब्द अक्षर लिहिलेले आहेत त्याच्यावर शिरोरेषा मारलेली नाही, म्हणजे अशी ओढलेली नाही. तर जे काय आपण मराठी भाषेची लिपी जी आहे ती देवनागरी लिपी आहे. देवनागरी लिपी मराठी, हिंदी, संस्कृत, गुजराती, बंगाली, पाली यांची या 6 भाषांची लिपी ही देवनागरी लिपी आहे. आणि देवनागरी लिपी ही डावीकडून उजवीकडे लिहिल्या जाते आणि त्याच्यावरती जी आपण आडवी रेषा मारतो त्याला शिरोरेषा असं म्हटल्या जाते. शिरोरेषा ही देण्याची पद्धत असते. अशा पद्धतीनं भाषा ही आपली समृद्ध झालेली आहे. आणि जे काय आपण लेखन करतो हे लेखन जे आहे हे स्वच्छ सुंदर आपलं लेखन असलं पाहिजे. म्हणजे जे काही आपले अक्षर आहेत हे अक्षर छान असलं पाहिजे. जे काही आपल्याला हे अक्षर लिहिण्याची जी काही पद्धत अवगत झालेली आहे ही छान एखाद्याला कळलं या पद्धतीनं आपलं अक्षर असलं पाहिजे. त्याचबरोबर कोणत्या ठिकाणी फुल स्टॉप द्यायचा, विराम चिन्ह द्यायचं, पूर्ण विराम द्यायचं, स्वल्प विराम द्यायचं, या प्रत्येक बाबी आपल्याला कळल्या पाहिजे. हे मराठी व्याकरण शिकत असतावेस. त्यानंतरचा भाग आहे तो म्हणजे 4था मोडी लिपी. जास्त बोर होऊ नका, जास्त कन्फ्यूज होऊ नका. ज्या गोष्टी डोक्यात जातात त्या व्यवस्थित डोक्यामध्ये घेत चला, आत्मसात करत चला, त्याचं चिंतन करत चला, मनन करत चला. काही अवघड नाही. स्पर्धा परीक्षा तुम्हाला क्रॅक करायची आहे. त्या दृष्टिकोनातून हा इतिहास, हा अभ्यास, हे मराठी व्याकरण अतिशय गरजेचं आहे. जे तुम्हाला स्कोरिंगसाठी 1 नंबर. स्कोरिंगसाठी 1 नंबर म्हणजे काय की मराठी व्याकरण हा असा विषय आहे सर्वात जास्त मार्क ही मराठी व्याकरणातच राहणार, गॅरंटी आपली. पहा कोणताही स्पर्धा परीक्षेचा तुम्ही पेपर द्या आणि मार्क काउंट करा. सर्वात जास्त मार्क जे असतात ते मराठी व्याकरणाचे असतात. त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे मराठी भाषेबद्दल असणारं जे काही ज्ञान आहे, जो काही अभ्यास आहे, ते अभ्यास तुम्हाला फार लवकर समजतो, कळतो. पण त्यासाठी तशी तुमची इच्छा, दृढ इच्छा शक्ती असली पाहिजे, तरच तुम्हाला हे मराठी व्याकरण सोपं जाईल आणि परीक्षेत तुम्ही जास्तीत जास्त मार्क मिळवणार. असो, आपलं काय चालू होतं, लिपी. त्यानंतर 4था भाग होता मोडी लिपी. मोडी लिपी बद्दल जर बोलायचं जर झालं तर मराठी देवनागरी लिपी जी आहे पहिले काही काळ मुरड घालून लिहिण्याची पद्धत होती. म्हणजे तुटक स्वरूपात. त्याला काही काना नाही, मात्रा नाही, उकार नाही, स्वल्पविराम या बाबी काही नव्हत्या. मराठी भाषा जी आहे ती देवनागरी लिपी जी आहे काही काळ मुरड घालून लिहिण्याची जी काही पद्धत होती तिला मोडी लिपी असं म्हटल्या जाते. या मोडी लिपीला धावलिपी असं देखील म्हटलं जाते. धावलिपी. मोडी लिपीला धावलिपी असं देखील म्हटल्या जाते. अशा पद्धतीनं हा जो आहे मराठी भाषे संदर्भाचा इतिहास आहे. तर जो काही इतिहास आपण या ठिकाणी पाहिलो, देवनागरी लिपी असो, मोडी लिपी असो, या मोडी लिपीला धावलिपी असं म्हटले जाते. आणि या ठिकाणी एक बाब महत्वाची होती, म्हणजे ती बाब म्हणजे देवनागरी लिपीला देखील बाळबोध लिपी असं म्हटल्या जाते. जी काही देवनागरी लिपी आहे हे छोटे छोटे प्रश्न आजपर्यंत परीक्षेत विचारलेले आहेत आणि पुढे देखील विचारणार. या दृष्टिकोनातून हा छोटा
जे काही छोटे छोटे मुद्दे आहेत ते व्यवस्थितरित्या लक्षात ठेवायचं. देवनागरी लिपीला बाळबोध लिपी असं देखील म्हटलं जाते. मोडी लिपी म्हणजे काय? देवनागरी मराठी लिपी काही काळ मुरड घालून लिहिण्याची पद्धत होती, त्याला मोडी लिपी असे म्हणतात. त्याचबरोबर त्याला धाव लिपी असं देखील म्हटल्या जाते. त्यानंतरचा जो काही पाचवा आणि शेवटचा घटक म्हणजे तो म्हणजे मातृभाषा. मातृभाषा मातृभाषेबद्दल मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलेलं आहे, तरी देखील पुन्हा एकदा सांगतो. मातृभाषा म्हणजे काय? आपल्या घरात बोलली जाणारी भाषा म्हणजेच मातृभाषा आहे. आपल्या घरात बोलली जाणारी भाषा म्हणजे मातृभाषा होय. प्रत्येकाच्या घरात वेगवेगळ्या जे काही भाषा आत्मसात होतात. एखादा लहान मुलगा असो, लहानपणापासून त्याचे आई वडील, आजी आजोबा, शेजारी पाजारी जी काही भाषा बोलतात, जी काही भाषा त्याच्या कानावर पडते, जे काही अनेक शब्द अनेक वाक्य त्याच्या कानावर पडत असतात, त्याचबरोबर त्याला आजूबाजूच्या जगाची ओळख होत असते त्या भाषेतून. अशा पद्धतीनं त्या भाषेचे संस्कार त्याच्यावर पडत असतात आणि तीच भाषा त्याला अवगत होत असते. यालाच मातृभाषा असं म्हटलं जाते. यावरून व्याख्या कशी तयार झालेली आहे? आपल्या घरात बोलली जाणारी भाषा म्हणजे मातृभाषा होय. यामध्ये मातृभाषा, महाराष्ट्र जी काही आपली मातृभाषा आहे ती म्हणजे मराठी. मराठी भाषे जे काय मराठी भाषेनं आपल्याला जे काही मराठी भाषेचे संस्कार प्राप्त झालेले, जे काही महाराष्ट्रामध्ये जी काही मराठी भाषा बोलली जाते, या मराठी भाषेचे बद्दल आपण मनापासून आभार मानले पाहिजे, आभार व्यक्त केले पाहिजे. कारण या भाषेमुळं आपल्याला खूप काही शिकायला मिळालं, आपल्याला जगाची ओळख मिळाली, आपल्याला एका भाषेची ओळख मिळाली. अशा पद्धतीने ती म्हणजे आपली मातृभाषा मराठी भाषा. मातृभाषा म्हणजे काय? आपल्या घरात बोलली जाणारी भाषा म्हणजे मातृभाषा. आपली मराठी ही मातृभाषा आहे. प्रत्येकाची अशी वेगवेगळी मातृभाषा असते. अशा पद्धतीनं हा झाला मराठी भाषेसंदर्भाचा इतिहास. तर आज आपण काय शिकलो हे 5 मिनिटांमध्ये घेतो. सर्वप्रथम मराठी भाषेचा उगम व व्याकरण 2 गटात विभागणी करण्यात आलेली आहे. इंडो युरोपियन, त्यालाच आर्य भाषा असं देखील म्हटलं जाते. दुसरा भाग म्हणजे द्रविडी भाषा. त्यानंतर जे काही या भाषा आहेत, तर या भाषेबद्दल पाहत असतात जो काही त्याचा इतिहास पाहिला आपण स्टेप बाय स्टेप. या ठिकाणी 2 गटात विभागणी झालेली आहे. भारतामध्ये जवळपास 1652 भाषा आहेत, जे काही मातृभाषांची संख्या आहे. संस्कृत आणि तमिळ या भारतातील सर्वात जुन्या भाषा आहेत आणि 343 या कलमानुसार हिंदी आणि इंग्रजी या संघ राज्याच्या व्यवहाराच्या भाषा आहेत. त्यानंतर 22 प्रादेशिक भाषा ज्या आहेत त्यांना राजकीय राजभाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे. त्या कोणत्या? त्या भाषा मी सांगितलेल्या आहे. आर्य गटातील जे काही 6 भाषा आहेत, मराठी, हिंदी, संस्कृत, गुजराती, बंगाली, पाली, आणि द्रविडी गटातील जे काही 4 भाषा आहेत साऊथ इंडियामध्ये बोलल्या जाणाऱ्या तेलुगू, तमिळ, मल्याळम आणि कानडी. त्यानंतर आपण पाहिलं भाषे संदर्भात काही मुद्दे होते. पहिला म्हणजे भाषा म्हणजे संवादाचे साधन. आपल्या मनातील विचार दुसऱ्यासमोर व्यक्त करताना ज्या साधनाचा वापर केला जातो त्याला भाषा असं म्हटले जाते. आपल्या मनातील विचार दुसऱ्यासमोर व्यक्त करताना ज्या पद्धतीचा, ज्या साधनांचा वापर केला जातो त्याला भाषा असं म्हणतात. भाषेचे मुख्य 2 प्रकार पडतात: स्वाभाविक ऑब्लिक नैसर्गिक भाषा, कृत्रिम ऑब्लिक सांकेतिक भाषा. स्वाभाविक ऑब्लिक नैसर्गिक भाषेचा आपण पडताळ करून पाहता येत नाही, कृत्रिम ऑब्लिक सांकेतिक भाषेचा पडताळ करून पाहता येतो. स्वाभाविक भाषेबद्दल जर, नैसर्गिक भाषेबद्दल जर उदाहरण जर म्हणलं, मानवाचे हावभाव, पशु पक्ष्यांचे आवाज हे त्यांच्यामध्ये उदाहरण आहे. कृत्रिम ऑब्लिक सांकेतिक भाषेचे उदाहरण जर म्हणलं, हे अक्षर, मराठी व्याकरण यांचा समावेश त्यामध्ये होतो कृत्रिम भाषेमध्ये. त्यानंतर उगमस्थान आपण पाहिलं. मराठी भाषा जी आहे संस्कृत आणि प्राकृत या भाषापासून विकसित झालेली आहे आणि भाषा हा शब्द संस्कृत मधील भाष्य या धातूपासून आला असून याचा अर्थ बोलणे असा होतो. लिपी म्हणजे जे काय आपण आपल्या मनातील विचार हे आपण एक विशिष्ट पद्धतीने लिहून ठेवतो. लिपी हा शब्द लिंपणे या शब्दापासून रूढ झाला असून त्याचा अर्थ लेखन करणे असा होतो. मराठी भाषेची लिपी ही देवनागरी लिपी असून ते डावीकडून उजवीकडे लिहिल्या जाते आणि देवनागरी लिपीला बाळबोध लिपी असं देखील म्हटल्या जाते. त्याचबरोबर मराठी, हिंदी, संस्कृत, गुजराती, पाली, बंगाली यांची लिपी जी आहे ती देवनागरी लिपी आहे. मराठी, हिंदी, संस्कृत,
पाली, गुजराती, बंगाली या भाषांची लिपी देवनागरी लिपी आहे. ते डावीकडून उजवीकडे लिहिल्या जातात. त्याला बाळबोध लिपी असं देखील म्हटलं जाते. त्यानंतरचा मुद्दा होता मोडी लिपी. मोडी लिपी म्हणजे काय? मराठी देवनागरी लिपी काही काळ मुरड घालून लिहिण्याची पद्धत होती, त्याला मोडी लिपी असे म्हणतात. याला धाव लिपी असं देखील म्हटले जाते. त्यानंतर मातृभाषा. मातृभाषा म्हणजे आपल्या घरात बोलल्या जाणाऱ्या भाषेला मातृभाषा असं म्हटल्या जाते. तर अशा पद्धतीनं मराठी भाषेसंदर्भाचा जो काही इतिहास आहे, मराठी भाषेचा जो काही उगम आहे, ह्या बाबी आपण या ठिकाणी सरळ सोप्या भाषेमध्ये पाहिलेल्या आहेत. हे व्हिडिओ व्यवस्थितरित्या पाहायचे, हे लेक्चर व्यवस्थितरित्या शांत चित्ताने पाहायचे. मी जे काही बाबी सांगितले आहेत ते तुम्ही नोट्सच्या स्वरूपात काढला तरी चालेल. या पद्धतीने आपण स्टेप बाय स्टेप पुढचे एक एक प्रकरण, एक एक चॅप्टर, एक एक मुद्दे सहज सोप्या पद्धतीने स्पष्टीकरणासह पाहणार आहोत. यामध्ये कंटाळा मुळीच करू नका. मराठी व्याकरणामध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळवून देण्याची जिम्मेदारी माझी राहील. फक्त त्यासाठी तुमची कडक मेहनत, नियमित अभ्यास करणं, कंटाळा न करणं या बाबी तुमच्याकडून अपेक्षित आहे. अशा पद्धतीने आपलं रोज लेक्चर जे आहे 5:30 ते सायंकाळी 5:30 ते 6:30 या 1 तासाच्या ड्युरेशन मध्ये आपलं रोज लेक्चर राहील. याची सर्वांनी नोंद घ्यावी. जे काही आपलं लेक्चर आहे हे टीचमेंट ॲपवर घेण्यात येत असते. तर टीचमेंट ॲप तुम्ही डाउनलोड करायचा आणि त्या टीचमेंट ॲपमुळे तुम्हाला हे लाईव्ह लेक्चर पाहायला मिळतील. हे जे काही आपण युनिक अकॅडमी अंतर्गत जे काही लेक्चर घेत आहोत स्पर्धा परीक्षा सहज सेवा भरतीचे, हे सर्व लेक्चर तुम्हाला टीचमेंट ॲपद्वारे पाहायला मिळतील. जे काही लिंक असेल हे लिंक आपले जे सचिन सर आहेत हे वारंवार तुम्हाला शेअर करत असतील. तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून देखील हे लिंक मिळवून आपले लेक्चर, लाईव्ह लेक्चर अटेंड करू शकता. त्याचबरोबर आपले लेक्चर यूट्यूबला देखील असतात. हे लेक्चर तुम्ही लिंक शेअर केल्यानंतर पाहू शकता. जो काही माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे तो म्हणजे 7709 280 555. 7709 280 555 या नंबरवर देखील कॉन्टॅक्ट करून तुम्ही टीचमेंट ॲप बद्दल माहिती मिळवू शकता. सर्वप्रथम तुम्ही टीचमेंट ॲप डाउनलोड करा. त्यानंतर मी माझी लिंक जे काही आयडी आहे ते तुम्हाला शेअर करेन आणि तुम्ही मग त्यानंतर ऑनलाईन क्लासला जॉईन व्हायचं. आपलं लेक्चर रोज सायंकाळी 5:30 ते 6:30 दरम्यान राहील. त्यावेळेस तुम्ही ह्या 1 तासाच्या दरम्यान ऑनलाईन राहायचं. नंतर स्टेप बाय स्टेप आपण लेक्चर वाढवणार आहोत. मराठी व्याकरण, त्यानंतर इंग्रजी, त्यानंतर अंकगणित, बुद्धिमत्ता हे विषय आपण स्टेप बाय स्टेप पुढे घेणार आहोत. तर त्यासाठी तुम्ही रोज सायंकाळी 5:30 ते 6:30 या दरम्यान ऑनलाईन राहायचं. एखाद्या वेळेस मला लेट जरी झालं तरी तुम्ही ऑनलाईन राहायचं. फॉर एक्झाम्पल 5:30 लेक्चर सुरू व्हायचे की केव्हा 5:45 किंवा 6 चालू होईल. 6च्या पुढे जाऊ देणार नाही, 5:45च्या पुढे जाऊ देणार. शक्यतो इन केस मध्येच अशा बाबी घडत असतात. तर या पद्धतीनं जे काय आपण मराठी भाषेसंदर्भाचा इतिहास पाहिलेला आहे तर तो व्यवस्थितरित्या तुमच्या लक्षात आलेला असेलच. नाही जरी आला तर मला कॉन्टॅक्ट करून तुम्ही विचारू शकता किंवा व्हॉट्सअपवर तुमचे जे काही प्रश्न असतील मराठी भाषेबद्दल, मराठी व्याकरणाबद्दल, स्पर्धा परीक्षेबद्दल तुम्ही मला विचारू शकता. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद. थँक्यू.